या चित्रपटाचं पूर्ण चित्रीकरण हे नाशिकमध्ये करण्याचं ठरलं आमचं। चित्रपट नाशिकमध्ये आम्ही शूटला स्टार्ट केलं तेव्हा अशा काही गोष्टी माहिती नव्हत्या की समोर जाऊन एवढे निर्बंध लागतील किंवा एवढं लॉकडाऊन्स वगैरे या गोष्टी नियम गव्हर्नमेंटचे लागू होतील। तर ज्यावेळेस आम्ही जाखोरीमध्ये शूट करत होतो नाशिक जिल्ह्यामध्ये तेव्हा नक्की साहजिकच आहे त्यावेळेला कोविडच्या वेळेस लोक घाबरणार आणि पुण्यावरनं जर नाशिकला आलेत किंवा मुंबईवरनं नाशिकमध्ये आलेत ही जेव्हा चर्चा होते गावामध्ये ती मानसिकता जी ही असते की बाहेरून येणारा प्रत्येक व्यक्ती हा कोविडमध्ये आता कुठून पण येतोय आणि कुठली गोष्ट आपल्याला होऊ शकते। ह्या गोष्टीची जेव्हा काळजी घेता वेळेस काही प्रकार समोर यायचे की नाही आता तुम्ही शूट करताय 2 दिवसाचं शूट झालं आता तुम्ही इथं शूट नाही करायचं आणि ॲक्च्युली कंटिन्युटी असायची तिथे 10-10 12-12 दिवसांची एका गावामध्ये जाखोरी गाव असेल घोटीमध्ये 15 दिवसाचं शूट होतं त्रिंबकमध्ये 4 दिवसाचं शूट होतं आणि ह्या गोष्टी घडत असताना मग अशा गोष्टी तिथे फेस करावं लागल्या की त्या सरपंचांना समजून सांगणं तलाठी असतील तहसीलदार असतील त्यांनासुद्धा आम्हाला काही गोष्टी समजून सांगणं आणि मग लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी अशा पण आम्ही तिथे गव्हर्नमेंटच्या फॉलो केल्या की पूर्ण गाव हे शूटच्या अगोदर आणि शूटच्या नंतर पूर्ण टँकर भरून तिथे तुमचं हे करून टाकायचं पेस्टिसाईड करायचं। त्या एनर्जीनुसार आम्ही हा चित्रपट कोविडच्या काळामध्ये पूर्ण शूट केला। 48 दिवसाचं हे चित्रीकरण आम्ही नाशिकमध्ये कंप्लीट केलं।